तर एकजूट ठेवून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करू असं विरोधी पक्षनेते म्हणताय शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। नितीश कुमार यांच्याशी कोणतेही बोलणं झालं नाही असं स्पष्टीकरण सुद्धा शरद पवार यांनी दिलेलं आहे। तर जे काही आकडे सध्या समोर येत आहेत निकालाच्या दिवशी त्याच्यानंतर शरद पवार यांची महत्त्वाची प्रतिक्रिया आलेली आहे। त्यामुळे आता शरद पवार जे एक मोठे राजकारणी मानले जातात ते नेमकं काय करणार, त्यांची भूमिका काय असेल याकडे लक्ष असतानाच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एक स्पष्टीकरण दिलं आहे नितीश कुमार यांच्याशी बोलण्यावर। माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही, एका राज्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचं मी कमेंट करणं योग्य नाही। माझा त्यांचा सुसंवाद आत्ता झालेला संबंध आहेत, पण आत्ता बोलणं झालेलं नाही। हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली, विशेषतः काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीताराम येचुरी आणि अन्य, तर त्याच्यामध्ये कदाचित अजून नक्की नाही पण उद्याच्याला दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे। उद्याच्या बैठकीला आम्ही तातडीने जाऊ आणि एकंदर पुढचे धोरण, पुढची नीती ही सामूहिकपणानं चर्चा करून ठरवू। भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।